नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता अवेळी पाऊस, अतिवृष्टी, नुकसान भरपाई खूप मोठ्या यावर्षी तर खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलेला आहे. आपण पाहत आलेलो आहोत, आहे का नाही? आणि त्यामुळं आतोनात शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. हे तुम्हीही पाहिलेलं आहे. आणि त्यामध्ये मग शेतकऱ्याला थोडीशी मदत म्हणून अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाने जाहीर केलेली आहे. आहे का नाही? काही शेतकऱ्यांना ते मिळालेली आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेली आहेत पैसे. डी-बी-टी थ्रू त्यांच्या डायरेक्ट अकाउंटला पैसे आलेले आहेत. तर त्यांना मेसेज वगैरेही पडलेला आहे. आणि त्याच शेतकऱ्यांना पुन्हा ज्वारीचं अनुदान पेरणी करण्यासाठी सुद्धा काय झालेलं आहे, त्याच शेतकऱ्यांना खात्यावर त्यांच्या काय झालेलं आहे, डी-बी-टी थ्रू आलेलं आहे. पण काही शेतकरी काय झालेले आहेत, ते अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत. तर ते वंचित का राहिलेले आहेत, तर त्यांच्याकडे फार्मर आय डी वगैरे नाही. असे शेतकरी वंचित राहिले आहेत. आणि वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तलाठी, मंडळ अधिकारी, शेती सुविधा केंद्र, तहसील कार्यालय या ठिकाणी काय झालेले आहेत, व्हीके नंबर आलेला आहे. आणि तो व्हीके नंबर घेऊन ज्या शेतकऱ्यांना अद्याप अनुदान वाटप झालेलं नाही, त्यांच्या खात्यावर जमा झालेलं नाही, अशा शेतकऱ्यांनी तो नंबर, व्हीके नंबर घ्यायचा आहे. आणि व्हीके नंबर घेऊन आपलं काय करायचं आहे, शेती सुविधा केंद्रामध्ये जाऊन ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तरच तुम्हाला काय होणार आहे, अनुदान येणार आहे. कारण आता सगळीकडेच ते आता ज्या शेतकऱ्यांना अनुदान आलं नाही, अशाने आपल्या तलाठी कार्यालयातून व्हीके नंबरचा आपल्या स्वतःचा घ्यायचा. आणि त्यानंतर अतिवृष्टी अनुदानाची ई-के-वाय-सी करायची. आणि ई-के-वाय-सी केल्यानंतर मग तुमच्या खात्यावर तुमचं जे अनुदान रक्कम आलेली आहे ना, क्षेत्रानुसार, त्या क्षेत्रानुसार मग तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. आणि तिथून पुढं मग जे रब्बी 2025चे जे 10,000 रुपये प्रति हेक्टरी पैसे होते, ते काय होणार आहे, तर तिथून पुढं मग ते सुद्धा तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. कारण ते सुद्धा 10,000 हजार रुपये जी रक्कम आलेली आहे, ती सुद्धा तुमच्या खात्यावर जमा झालेली नाही. कारण पहिले जे अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे ना, ती सुद्धा जमा झालेली नसल्यामुळं मग हे सुद्धा 10,000 रुपये प्रति हेक्टर, 3 हेक्टरची मर्यादित ते बाकी ज्या शेतकऱ्यांना प्रथम अनुदान पडेल अतिवृष्टी नुकसान भरपाई, त्या शेतकऱ्यांना रब्बीचंही पडलेलं आहे. आणि त्यानंतर काही शेतकरी राहिले आहेत, त्यांचा फार्मर आय डी वगैरे नाही, त्या बँकला आधार लिंक नाही. त्यानंतर त्यांनी मग काय करायचे आहे, ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. ई-के-वाय-सीच्या याद्या तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी, तहसील कार्यालय, शेतू सुविधा केंद्रामध्ये अवेलेबल झालेले आहेत. तिथून तो आपला नंबर घ्यायचा. आणि नंबर घेऊन ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला अनुदान मिळणार नाही. कारण ज्यांना आलं नाही त्यांच्यासाठी आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना अनुदान आलं आहे, अशांनी काही करायचं नाही. ज्यांना मग त्यांनी जर अनुदान आलं असेल आणि खर्चीला असेल, ठीक आहे, त्याची वेगळी बाब म्हणावं लागेल. पण त्यांना के-वाय-सी करण्याची गरज नाही. ज्यांना अनुदान आलं आहे त्यांनी काय करायचं आहे, शांत राहायचं आहे. ज्यांना आलं नाही त्यांनी मग व्यवस्थित काय करायचं आहे, व्हीके नंबर घ्यायचा, शेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन आपण काय करायचं आहे, आपली ई-के-वाय-सीची प्रक्रिया जनरेट करायची आहे. मग आपल्याला समजणार आहे की आपल्याला किती अनुदान वगैरे आलेलं आहे. त्यानंतर ई-के-वाय-सी केल्यानंतर एक 8 ते 10 दिवसाच्या कालावधीमध्ये काय होत आहे, जे अनुदान आलेलं आहे का नाही के-वाय-सी केल्यानंतर, ते डायरेक्ट आपल्या खात्यावर, म्हणजे ज्या शेतकऱ्याने ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यावर ते काय होणार आहे, अनुदान एक 8 ते 10 दिवसाच्या कालावधीनंतर जमा होणार आहे. त्यामुळं मग तात्काळ जे शेतकऱ्यांचे अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत, अशा शेतकऱ्यांनी जाऊन तात्काळ आपल्या व्हीके नंबर घेऊन के-वाय-सीची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे. नसता तुम्हाला अनुदान येणार नाही, तुमचं अनुदान पेंटिंगमध्येच राहणार आहे. मग ज्या शेतकऱ्याला आलं नाही अशानेच काय करायचं आहे, त्यांच्या याद्या जाहीर झाल्या आहेत, त्यांच्या याद्या पण आलेल्या आहेत. अशा शेतकऱ्यांनी मग तात्काळ आपलं जे शेतू सुविधा केंद्र असेल तिथं जाऊन के-वाय-सीची प्रक्रिया करायची. याद्या तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी वगैरे यांच्याकडे काय झालेले आहेत, ते आलेले आहेत. आणि ते घेऊन मग आपली के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आणि नंतर मग अनुदानास पात्र, त्यानंतर मग रब्बीचं अनुदानही तुम्हाला येणार आहे. कारण दोन्हीही अनुदानं तुमचे काय झालेले आहेत, रखडलेले आहेत, बंद पडलेले आहेत. ज्यांचे राहिले असतील, ज्यांना आलं नाही, त्या शेतकऱ्यांनी तात्काळ ई-के-वाय-सी करायची. ज्यांना अनुदान वगैरे आलंय, रब्बीचं अनुदान आलंय, त्यांनी काहीही हालचाली करायची नाही. त्यांना ऑलरेडी काय झालेलं आहे, त्यांच्या खात्यावर जमा झालेलं
आहे. धन्यवाद.